देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीचा मतसंग्राम। निकालाची प्रत्येक अचूक अपडेट तज्ञ राजकीय विश्लेषक आणि अनुभवी अँकर सोबत फक्त पुढारी न्यूजवर। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा उद्या फैसला। बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिल यांची प्रतिष्ठा पणाला। निकालाची प्रत्येक अपडेट उद्या दिवसभर फक्त पुढारी न्यूजवर। नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे। एसआयटीच्या 6 जणांच्या टीममध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश। पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही एसआयटीमध्ये समावेश। नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधम आरोपीचा कोर्टात अजब दावा। केवळ किरकोळ मारामारी प्रकरणी अटक केल्याचा नराधमाचा दावा। आरोपीच्या वक्तव्यानंतर कोर्टाने पोलिसांनाही झापलं। मुलीला न्याय मिळेपर्यंत नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये। नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांची विनंती। पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करत असल्याचंही वक्तव्य। नसरापूर प्रकरणात सरकारनं आरोपीचा एन्काउंटर केला पाहिजे। संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्र्यांनी अद्याप माफी का मागितली नाही आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करणं किती योग्य, राऊतांचा सवाल। नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल। आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षेसाठी प्रयत्न करण्यात येणार। नसरापूरमधील पीडित मुलीच्या मृतदेहाचं इन कॅमेरा शवविच्छेदन। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे। अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण होणार स्पष्ट। बीडमध्ये 3 वर्षीय नातीचा आजोबांकडून विनयभंग। केश तालुक्यातील युसुफ वडगावातील संतापजनक घटना। आरोपी आजोबा विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग। परप्रांतीय नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। 32 वर्षीय आरोपी अरुण मिश्रा पोलिसांच्या ताब्यात। भोंदू अशोक खरातवर 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीची विशेष कारवाई सुरू। अवतार पूजा, मृत्यूची भीती, धार्मिक बनाव करून 5 कोटी उकळले। खरातच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता। दिल्लीतील विवेक विहारमध्ये इमारतीला भीषण आग। एसीचा स्फोट झाल्यानं लागली आग। 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती। घरगुती गॅस सिलेंडरही थेट 500 रुपयांनी महागण्याची शक्यता। सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढीची शक्यता। दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी मोजावे लागणार तब्बल 1400 रुपये। व्यावसायिक सिलेंडर महागल्यानं हॉटेलमधील अन्नपदार्थ 10 ते 15% महागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्याची हॉटेल चालकांची मागणी। अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात फडकवला तिरंगा। राधानगर बीचवर पाण्याखाली आतापर्यंतचा सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकावून रचला इतिहास। गिनीज बुकमध्ये ही नोंद। संघर्ष संपवण्यासाठी इराणचा अमेरिकेला 14 कलमी प्रस्ताव। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला। इराणनं अजून मोठी किंमत मोजलेली नाही, ट्रम्प यांचा इशारा। तर ट्रम्प यांचे लष्करी कारवाईचेही संकेत। इराण अमेरिका युद्धामुळे कुवेतची तेल निर्यात ठप्प। 30 वर्षांनंतर कुवेतची तेल निर्यात शून्यावर। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका।